विनोद आणि विनोदच्या सोबत आल्या आघाडीला तो फलंदाजी करण्यासाठी म्हाळुंगे संघाकडून ओमकार. गोलंदाज संदेश. राऊंड विकेट. बॅक टू द बॉलर. खूप चांगला फटका. मिड ऑफ क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चेंडू कव्हर करत आहेत तोपर्यंत एकच धाव. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन त्यामुळे थोडंसं दुखापत ते मात्र डोकेदुखी ठरलं आहे. ते म्हणजेच खेळाडूंसाठी पोझिशन चेंज करावी लागते. फिल्डर्स चेंज करावे लागत आहेत. त्यांच्या जागा त्यांना बदलाव्या लागत आहेत. गोलंदाज संदेश. राऊंड विकेट विनोदसाठी. फुलटॉस चेंडू. दिशा दिली आहे. लाजवाब फटका. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर 4 धावा. गुड शॉट. धावसंख्येला चांगला आकार मिळाला धावफलकावर 7 धावा. संदेश. चेंडू बघतायत लेग स्टिकच्या किंचितचा बाहेर आहे. व्हाईट सिग्नल बाळा गायकवाड यांचा. व्हाईट बॉल. पहिला चेंडू नो टाकला होता. त्यानंतर एक धाव घेतली गेली त्या चेंडूवर. त्यानंतर एक सिंगल, एक चौकार. हो, लास्ट वेळेला स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग फ्रॉम संदेश. राऊंड विकेट. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये थोडंसं हलकंसं परिवर्तन केलं. व्हेरी गुड बॉलिंग अँड डॉट बॉल. पुढचा चेंडू. राऊंड विकेट. संदेश. हो, ब्लॉक होलचा चेंडू होता. खूप चांगला टायमिंग. ब्युटिफुल डिलिव्हरी अँड ओनली 1 रन ॲडेड टू द टोटल. धावसंख्या 1 ने पुढे सरते ती 8. नऊ धावा अंकित झाले धावफलकावर. ज्यांच्यामुळे आम्हाला हे मैदान उपलब्ध झालंय आणि खास करून घेसरगावचे विशेष आभार. ऑनसाइडला प्लेसमेंट चांगलं आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं. शतशः टीमध्ये स्क्वेअरला चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत एक धाव. आणि त्या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू, सगळ्यात महत्त्वाचा गोलंदाज आकाश यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आकाश. आणि आकाश आणि मंगेश यांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. चांगले एकमेकांचे मित्र सुद्धा आहेत. मंगेश शिलोन या संघामध्ये आपण आवर्जून आकाशला सुद्धा बघतो. व्हेरी गुड बॉलर. मनपूर्वक स्वागत आकाश आपलं. श्री भैरवनाथ मित्रमंडळ कापडे खुर्द आयोजित क्रिकेट स्पर्धा आणि पहिला दिवस आणि दुसरा सामना इथे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहे तो अजय आणि अजयसाठी एक पारितोषिक आलंय. जर विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे तुषार जाधव यांच्याकडून. अजयच्या हातात चेंडू सोपवला. स्ट्रायकिंग एंडला ओपनिंग बॅट्समन विनोद. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार. राऊंड विकेट. अजय सज्ज होतोय सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये. स्ट्रॉंग अपील. कॉट बिहाइंड साठी या इट इज फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर यश आणि 100 रुपये पारितोषिक. या स्पर्धेचा अंतिम दिवस. एकूण 3 दिवसाची क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये एक एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 2 बलाढ्य संघांमध्ये. यामध्ये तुम्ही पाहू शकाल यंगस्टार पोलादपूर विरुद्ध दोस्ती 11 या 2 संघांमध्ये ही फाईट आहे. आय थिंक एका बाजूने यंगस्टार पोलादपूरचे कॅप्टन आहेत ते मंगेश बेलोसे आणि दोस्ती 11चे कॅप्टन आहेत
आकाश, क्या बात आहे, जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. आकाश आणि मंगेशला दोघांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या सामन्यासाठी. संडेला निश्चितच एक एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे. एक मैत्रीपूर्ण लढत, कारण मगाशीच म्हटलं की दोघांमध्ये बॉन्डिंग खूप चांगलं आहे. मंगेश लिओन संघामध्ये आम्ही आकाशला आवर्जून बघतो खेळत असताना, त्यांचा प्रमुख खेळाडू आहे. आणि आकाशनेच आम्हाला हे मैदान इथे उपलब्ध करून दिलं, ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. त्याबद्दल आकाशचे मनपूर्वक आभार. हो, लास्ट उमेला स्टीअर कट केलाय, स्टीअर केलाय चेंडूला, लेट कट. गलीमध्ये चेंडू निघून जातो तोपर्यंत एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावफलकावर दुहेरी अंक, धावसंख्या 12 धावा. 12 ऑन द बोर्ड. अजयने पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय, पहिली विकेट मिळवून दिली आहे. पुढचा चेंडू अजयचा, ओमकार साडी. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न होता. हलकासा अपील सुद्धा पंचांकडे करतायत गोलंदाज या षटकात अजय. विनोदची जागा मध्ये आतमध्ये घेतोय. अजून एक डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज येतो चेतन, थोडासा अक्रॉस द विकेट उभा आहे. ओ, चेंडू ड्राईव्ह करायचा होता, इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, भरपूर काही नावं आहेत त्या फटक्याला. आणि मिळते ती फक्त एकच जाऊ या चेंडूवर. चांगली गोलंदाजी या षटकात, इकॉनॉमिकल षटक हाताळलंय गोलंदाज अजयने. एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही पॉवर प्लेमध्ये अजयने. गुड बॉलिंग. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात, एक सफलता आपल्या नावावर केली. धावसंख्या 14 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना. हो, चेंडू थोडासा लोअर फुल टॉस होता, बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकारचा. ओमकार शेलार जो पहिल्या सामन्यात माझ्यासोबत इथे गुणसंख्या लेखन करत होता, तो मात्र फलंदाजी करतो त्याच्या आतमध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट, स्क्वेअर क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये. चेंडूवर वेगाने येत आहेत तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. पाहायला विसरू नका, स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी यंगस्टार पोलादपूर वर्सेस दोस्ती 11 यांच्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत. षटक समाप्त होते, 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकाची धावसंख्या 7.5च्या गतीने 15 धावा धावफलकावर. प्रेक्षणीय सामन्यामध्ये सर्वांची उत्कंठा लागली की कुठले खेळाडू या 2 संघात पाहायला मिळतील. आणि मला असं वाटतं ती लिस्ट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल, आमच्या लाडक्या रसिकांपर्यंत पोहोचेल. GTClive.in माध्यमातून सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. इथे मात्र स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जे मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या, या स्पर्धेला पाहतायत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. हो, खूप सुंदर ॲक्शन आहे गोलंदाजीची. मिसफील्ड, बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. आणि मिळते ती फक्त या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. गोलंदाज आहेत रोहित. सिक्स्टीन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे, लक्षात ठेवा. पंचांनी तुम्हाला सूचना दिल्यात, 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 20 मिनिटं तुम्हाला 5 षटकं ॲट एनी हाऊ कंप्लीट करायची आहेत. ही सूचना लक्षात ठेवा. तर प्रत्येक विकेटसाठी तुषार जाधव यांच्याकडून पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. गोलंदाज रोहितसाठी सुद्धा ऑन साईडला प्लेस केलंय. बॉटमहँडचा खूप सुरेख वापर. ऑन साईडला प्लेस करत असताना क्षेत्ररक्षक दूरवर आहे तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय. फ्लेक्झिबल क्रिकेटर, लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक चेतन इम्प्रेस करत असताना आपल्या फलंदाजीतून, रनिंग मिड विकेटमधून. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय रुद्रा OV11 खडकवाडी या संघाने. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न लाईनमध्ये अजिबात नव्हता. चेंडू ब्रश कुठं ते पंच बघितलंय ते म्हणजे बाळा गायकवाड सिग्नल करतात लेग बाईज. आणि धावसंख्येत होते ती भर धावसंख्या धावफलकावर पुढे सरकती धावफलकावरती एकूण 19 धावा.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्यांच्या संलग्न असलेली क्रिकेट स्पर्धा आहे. सध्या तुम्ही पाहतात हे सर्व खेळाडू आपल्या गावाच्या वतीने गावाच्या संघातून खेळत आहेत. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला खूप चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा PTPL सुरू होईल, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सुरू होईल, तेव्हा हे कॉम्बिनेशन किती महत्त्वाचं आहे, किती जुळलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. कारण विविध गावातून विविध पाड्यावरून एक एक खेळाडू मात्र या संघामध्ये मागवण्यात आलं आहे. खास करून ऑक्शनमध्ये त्याला खरेदी करण्यात आलं आहे आणि त्यामुळे ते कॉम्बिनेशन कुठल्या संघाचं चांगलं जुळलं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. तर 24 संघांचा समावेश त्या स्पर्धेमध्ये आहे. खराब क्षेत्ररक्षण, संधी धावचीची अपील केले पंचांकडे आणि या सिरीज फलंदाज बाद. धावचीची संधी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो तो चेतन. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4 गणेश. चेंडू हवेमध्ये, मिडाफरून चेंडू मागे जातोय. शेतशेती येत आहे तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर ओमकारला आणि स्वतः गणेश 4थ्या क्रमांकावर ॲज अ कॅप्टन. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 8.33च्या गतीने धावा झाल्या. त्या धावफलकावर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाले. 25 धावा धावफलकावर आणि अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मी पाहतात तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत श्री भैरवनाथ मित्रमंडळ कापडे खुर्द यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा 3 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि तिसऱ्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल स्पर्धेच्या अंतिम दिवशी एक एक्झिबिशन मॅच. यंगस्टार पोलादपूर विरुद्ध दोस्ती 11 यांच्यामध्ये फाईट. धावसंख्या 25 बाळा. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. साईड कुठली असणार, कुठले खेळाडू या 2 संघांमध्ये असणार यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दोस्तीमध्ये कोण खेळणार, त्यानंतर मंगेश बेलुशे यांच्या यंगस्टर पोलादपूरमध्ये कोण खेळणार. हुक करायचा प्रयत्न होता, थोडासा फलंदाज शफल झाला. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल अँड स्कोर मूज ऑन 26. 26 धावा धावफलकावर. ओ द विकेट. थोडासा ओव्हरपिच समोर एक्झिक्यूट केलाय. थोडासा ऑर्थोडॉक्स फटका, प्रयत्न चांगला होता पण एकच धाव मिळाली या चेंडूवरती ओमकारला. धावसंख्या 1ने पुढे सरकते. अंकी झाले एकूण धावफलकावर 27 धावा. बॅकफुटला घेऊन चेंडू कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. आयसेट किती चांगली आहे बघा या खेळाडूची. सुंदर क्षेत्ररक्षण. सुमित सँडी आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. कारण आपण जर पॉपिंग रिजचं एक सर्कल आखलं त्या लाईनमध्ये, पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गली आहे, फ्लाइंग स्लीप आहे, फर्स्ट स्लीप आहे, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग. या टप्प्यात चेंडू कधीही फिरून येऊ शकतो. ऑन साईडला चेंडूला प्लेस केल्या क्षेत्ररक्षण तिथे येत आहेत. वेगाने स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावच्यामध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावफलक करते एकूण 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड.
ब्युटिफुल स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. 4 धावा. गुड शॉट. वेगवान फटका. फलंदाज गणेशच्या बॅटमधून ॲज अ कॅप्टन लीड करत असताना चौकार पाहायला मिळतो. तो गणेशच्या बॅटमधून धावसंख्या वेग पकडते आणि धावसंख्या पुढे सरकते. धावफलकात एकूण 33 धावा धावफलकावर. ओ मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. हा फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय या गोलंदाजाने आणि फलंदाज बाद होतोय. तो कॉड बिहाइंडच्या स्वरूपात. तुषार जाधव आणि विरुमोर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजेच बंटीसाठी. बंटी शेलार येतोय नवीन फलंदाज. ओ प्लेसमेंट चांगलं आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेग मध्ये. बंटी स्ट्राईक एंडला येतोय. तुषार आणि त्याचबरोबर वीरूकडून एक एक पारितोषिक आलंय प्रत्येकी 100 रुपयाचं षटकारासाठी. तर 4 षटकांमध्ये धावसंख्या 33 धावा धावफलकावर. 33 नाही तर 34 धावा. 34 ऑन द बोर्ड. 4 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावर अंकित झालेत. अजूनही एका षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. बघायचं आहे ती धावसंख्येचं लक्ष इथे उभारतोय तो म्हणजेच फलंदाजी करणारा महाळुंगे संघ. नेक्स्ट मॅच उमरट वर्सेस लंगोटी मित्र मंडळ. चला टॉस साठी रेडी राहायचंय. तर चालू असलेल्या सामन्यामध्ये विजयी संघाबरोबर सामना होईल तो चांबरगणी या संघाचा. ही सूचना मिळते आयोजकांकडून. त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट असेल मैदानावर. चांबरगणी विरुद्ध चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ. गुडलेनचा चेंडू हुक केला. चांगला फटका. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. सुपर एक्झिक्युशन. सुपर बॅटिंग. दोन कॅमेरे ही स्पर्धा इथे कव्हर करतात GTClive.in च्या माध्यमातून. सर चेंडूची मागणी करतायत. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या धावफलक अंकित झाली एकूण 38 धावा. 38 ऑन द बोर्ड. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. शेवट षटक मार्गस्थ आणि पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात. चौकारच्या मैदानात खातं इथे पुढे सरकवलंय. ओ लाजवाब फटका. डोळ्यांचा अक्षरशः पारडा फेडणारा आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. बघा सीमारेषच्या पलीकडे जेव्हा चेंडू जातोय तर तिथे आपले लाडके रसिक किंवा जे आपले खेळाडू उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा कृपया एक विनंती आहे की आपण चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. जिथे चेंडू जाईल त्या साईडने त्या बाजूने. षटकार अंकित होते तो म्हणजेच ओमकार शिलारच्या बॅटमधून. ओमकार शिलार बंटी शिलार असे दोन फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. धावसंख्या 44 धावा धावफलकार. 44 ऑन द बोर्ड. धावा. 44 ऑन द बोर्ड. येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला एक चांगली क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर पाहायला मिळणार आहे गेसर संघाच्या माध्यमातून. 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 25, 26, 27, 28 नोव्हेंबर.
25 ते 28 नोव्हेंबर गेसरच्या माध्यमातून एक क्रिकेट स्पर्धा 24 ग्रामीण आणि 10 तालुका वाईज संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना याच मैदानावर. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. तुम्ही पाहतात चालू असली क्रिकेट स्पर्धा ज्या विकेटच्या बाजूला अजून एक विकेट इथे तयार करण्यात येते त्या विकेटवर तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार आहे मातीच्या विकेटवर. ऑन साईडला प्लेस केलं शतशः काय ते डीपमध्ये आणि 2 धावेसाठी ओमकार पुन्हा सेट होते स्ट्राईक एंडला येण्यासाठी. गुड रनिंग. येस खूप चांगलं डिसिजन घेतलंय कारण ग्रामीण क्रिकेटला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं जातं आपल्या विभागात आणि सुद्धा चालू असलेली ग्रामीण क्रिकेटचीच क्रिकेट स्पर्धा आहे. थांबून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पण आकाशने शब्द दिला की यानंतर म्हणजे पुढच्या वर्षापासून मी डेफिनेटली तुम्हाला सर्व खेळाडूंना किंवा या स्पर्धेला मी खास करून मातीची विकेट तुम्हाला देईन खेळण्यासाठी. यावर्षी येणाऱ्या काळात 25 ते 28 क्रिकेट स्पर्धा याच गावची होणार आहे आकाश यांची. 24 ग्रामीण आणि 10 तालुका वाईज संघ. ऑन साईडला प्लेसमेंट चांगलं आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. गॅपमधून चेंडू निघून जातो खूप वेगाने. सीमारेषेवर पंचांचा इशारा. षटकार. गुड शॉट. सुपर बॅटिंग. जी मागणी केली होती ओमकारने ती मागणीची पूर्तता झाली. त्यानंतर एक चौकार आणि षटकार सुद्धा आपण बघितला आणि धावसंख्येने वेग पकडले धावफलकावर. एकूण धावसंख्या अंकित झाली आहे ती 52 धावा. म्हणजे पहिल्या सामन्यातला जो विक्रम होता 51 धावेंचा तो विक्रम या संघाने मोडला आता मैदानाच्या मध्ये महाळुंगे या संघाकडून. ओ व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट. क्रॅकिंग शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. व्हाट अ शॉट. तुफानी फलंदाजी. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम ओमकार शेलार. काय पोटेन्शियल आहे काय गुणवत्ता आहे काय जबरदस्त बॅटिंग आहे. मगाशी आमच्यासोबत गुणसंख्या म्हणून काम बघितलं पण आता मात्र अक्षरशः तुटून पडला आणि चिंध्या चिंध्या केल्या गोलंदाजांच्या. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम ओमकार. सेशनेश्वर परफॉर्मन्स. संघाची धावसंख्या धावफलकावर 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलंय रुद्र ओव्ही 11 खडकवाडी या संघासमोर. कापडे खुर्द संघाचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स. चला आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. मंगेश बेलोशे यांच्याकडे माध्यमात ही सूचना आली आहे. सर्वांनी बाउंड्रीलाईनचा ताबा घ्यायचा आहे कापडे खुर्दच्या सर्व व्हॉलेंटियर्सने. लक्ष आहे ते 59 धावेंचा सामना जिंकण्यासाठी. 59 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी त्या म्हणजेच रुद्र ओव्ही 11 खडकवाडी या संघाला. आणि थोडीशी विश्रांती घेतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय. या आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये दत्ताराम सकपाळ यांचा आवाज या पुढच्या इनिंगमध्ये. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. खडकवाडी संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे.
खडकवाडी संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी येत आहेत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री भैरवनाथ मित्रमंडळ कापडे खुर्द आयोजित भव्य दिव्य स्पर्धा। ही स्पर्धा आज सतत 3 दिवस चालणारी स्पर्धा आहे। खडकवाडी संघाकडून फलंदाजीसाठी येत आहेत धर्मेश आणि गणेश आणि गोलंदाजी मार्कवरती आहेत नितीन मालंगुंगे संघाकडून संघाचे पहिले व वैयक्तिक पहिले गोलंदाज आहेत नितीन आणि स्ट्राइक एंडला आहेत ते गणेश, नॉन स्ट्रायकरला आहेत ते धर्मेश। पहिला चेंडू सुंदर असा तडकावला चेंडू आणि हा जेल सोडलेला आहे। प्लेसमेंट करण्यासाठी गणेश गेले होते पण थोडा झेल उडाला होता, त्यांनी झेल सोडलेला आहे। एक धाव संकेत बदल, धाव संख्या 1, स्ट्राइक वरती आहे धर्मेश। लेफ्ट हँडर बॅट्समॅन धर्मेश टू नितीन। पुढचा चेंडू सुंदर असा लेगला तडकावलेला चेंडू, त्यावर 1 धावेवरती समाधान मानावे लागते धर्मेश यांना। धाव संख्येत बदल, धाव संख्या 2, बिनबाद 2। निर्धाव चेंडू नितीन यांचा, सुंदर अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी नितीन। जिंकण्यासाठी कडवली संघाला 59 धावांची गरज आहे। धाव संख्या 2, बिनबाद 2। सुंदर असा त्रिफळाचीत केलेला आहे नितीन यांनी गणेशांना काहीच जो चेंडू समजला नाही आणि तो त्रिफळाचीत बाद होऊन तंबूत परत आहे, त्याची जागा घेण्यासाठी जात आहे। सुंदर अशी गोलंदाजी करतायत नितीन आपल्या संघासाठी। गणेश यांना काही तो चेंडू समजला नाही, त्रिफळाचीत बाद झालाय। गणेश यांची जागा घेण्यासाठी जात आहे प्रताप। पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते प्रताप, त्यांच्या नावातच प्रताप आहे, ते काहीतरी प्रताप घडून आणतील। घेसरच्या हे भव्य दिव्य मैदान, पुढचा चेंडू 2 धावा 1 गडी बाद। निर्धाव चेंडू सुंदर अशी यष्टीचित करण्याची अपील आणि हा यष्टीचित बाद। सुंदर अशी गोलंदाजी नितीन यांच्याकडून, खूप अशी सुंदर अशी ओमकार यांची सुंदर असा यष्टीचित केले आहे प्रताप यांना। आता प्रताप यांची जागा घेण्यासाठी जात आहे संदेश। 2 धावांवरती 2 गडी बाद। खडकवाडी संघाला आता अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जागा घेत आहे संदेश। पाहूया संदेश आपल्या संघासाठी काय करतो ते। पुढचा चेंडू सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे नितीन यांनी।
हाही निर्धाव चेंडू आणि आज धावचित होता धावचित बाद. खूप अशी सुंदर अशी गोलंदाजी आणि खूप क्षेत्ररक्षण चांगले आणि खूप असे ओंकारकडून एसटीच्या मागे एसटी चित करण्यासाठी धाव बाद झालेला आहे सँडी. 2 धावा 3 गडी बाद. 1 षटक संपलेले आहे. 3 बाद 2 धावा 3 गडी बाद. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे आपल्या नितीन यांनी आपल्या संघासाठी. काहीच असे फंबेल झाले आणि ते सँडी हे तंबूत परतलेले आहेत. पाहूया धर्मेश आपल्या संघासाठी काय करतायत ते. गोलंदाजी मार्कवरती आहेत. विनोद असे नावाजलेले तालुक्यामध्ये गोलंदाज आहेत, फलंदाजी आहेत विनोद. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. अजूनही जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. 4 षटका अखेर. धर्मेश विनोद टू धर्मेश. पंचांचा निर्णय वाईट बॉल. अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या 3 बाद 3. धर्मेश पाहूया आपल्या धर्मेश आपल्या संघाला या अडचणीतून कसा बाहेर काढतो ते. धर्मेश टू विनोद. सुंदर असा तडकावूया चेंडू पण काहीसा एज घेऊन बॅटची एज घेऊन चेंडू आणि ही चोरटी धाव घेतलेली आहे. 2 धावेवरती समाधान मानायला लागते धर्मेश यांना. खूप सुंदर अशी चोरटी धाव घेतलेली आहे धर्मेश यांनी. 5 धावेवरती 3 गडी बाद झालेले आहेत. खडकवाडी संघाची काहीशी अशी बिकट अवस्था आहे. पाहूया धर्मेश. पुढचा चेंडू विनोद यांचा. लेग साईडला मारण्याच्या नादात बॉल निर्धाव गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे विनोद. ऑफला टडकावलेला चेंडू. धर्मेश यांना 1 धावेवरती समाधान मानावे लागते. 1 धाव 6 धावा 3 गडी बाद. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत रोहित. सँडी संदेश यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत रोहित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. पुढचा चेंडू रोहित टू विनोद. सुंदर असा तडकावलेला चेंडू आणि अशी मारे षटकार. सुंदर असा षटकार रोहित यांच्या बॅटमधून आलेला सुंदर असा षटकार आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 13. 3 बाद 13. चेंडू द्या चेंडू. सॉरी 12 धावसंख्येत बदल. धावसंख्या 12. 3 गडी बाद 12 धावा. बाउंड्री लाईनच्या जे बाहेर बसले आहेत त्यांनी बॉल शोधण्याचा प्रयत्न करावा. बॉल घ्या पहिला बॉल. कृपा करून चेंडू कापडे खुर्दचे स्वयंसेवक यांनी चेंडू शोधण्याचा प्रयत्न करावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या 12. 3 बाद 12. पुढचा चेंडू विनोद टू रोहित. मला वाटतं आता रोहित यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि हा सुंदर असा ऑफ ड्राईव्ह केलेला चेंडू. चेतन यांना काही समजले नाही. चेतनच्या हातून मिसफिल्ड होते आणि 1 धावेवरती समाधान मानावे लागते रोहित यांना. सुंदर अशी फलंदाजी करताय आपल्या संघासाठी रोहित. पाहूया धर्मेश आता काही करतात ते. स्ट्राईकला आहेत धर्मेश.
धाव संख्या 13. 3 बाद 13. पुढचा चेंडू सुंदर असा लेकला तडकावला चेंडू. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या. आणि 2 धावा तर 1 धावा तर कंप्लीट, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेवरती समाधान मानावे लागते धर्मेश यांना. खूप सुंदर अशी फलंदाजी. षटकार संपलेला आहे. षटकार अखेर 15. 3 बाद 15. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 15 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. अजून एक खडकवाडी संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू 44 धावा. बॉलिंग मार्कवरती येत आहेत. संघासाठी तिसरे व वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत. बंटी जर बंटीने हॅट्रिक घेतली तर वीरू मोरे यांच्याकडून 501 रुपयाचे रोख प्राइज त्यांना देण्यात येणार आहे. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे पण त्यावरती आणि हा धाव बाद. धर्मेश धाव बाद झालेले आहेत. ही धाव घेण्याची गरज नव्हती खरोखर रोहित यांना. अजूनही आपल्याकडे खूप चेंडू बाकी होते. आता धर्मेश यांची जागा घेण्यासाठी येत आहे चेतू दिनेश. बंटी वर्सेस चिंटू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत. हा विकेट हॅट्रिक मध्ये घेता येणार नाही. बंटी यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम देण्यात येणार आहे. बघूया चिंटू टू बंटी. सुंदर असा ऑफला कटवला चेंडू. तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण. 1 धावेवरती समाधान मानावे लागते चिंटू यांना. रोहित आपल्या संघासाठी खूप चांगली अशी फलंदाजी करत आहे. धाव संख्येत बदल. धाव संख्या 16. 4 बाद 16. काहीसा असा सुंदर कट केलेला चेंडू पण त्या चेंडूवरती 1 धावेवरती समाधान मानावे लागते रोहित यांना. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती ती 17. 4 बाद 17. जिंकण्यासाठी खूप असं त्यांना आव्हान दिलं आहे. हा चेंडू असा चांगला बिरकावून चिरलेला चेंडू आणि हा बघूया पाहूया काय सीमारेषा पार. चौकार. सुंदर असा चौकार ठोकलेला आहे रोहित यांनी. आपल्या संघासाठी खूप चांगली अशी फलंदाजी करतायत रोहित. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती ती 21. सॉरी दिनेशने मारल्या. चिंटूने मारल्या चेंडू. क्षेत्ररक्षण मध्ये काहीतरी फरक. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा सरकार चेंडू. बघूया झेलबाद होतं का. या झेलबाद चिंटूला आपल्या परतावे लागेल. खूप सुंदर असा षटकार मारण्याचा प्रयत्न पण त्यावर झेल झालेले बाद झालेले आहेत. लॉंग ऑफला खूप सुंदर असा झेल घेतलेला आहे गणेश यांनी. आता चिंटू यांची जागा घेण्यासाठी जात आहे शैलेश. धाव संख्या 21. 5 बाद 21. आता काहीतरी आपल्या संघासाठी करायचे ते रोहितलाच करायचंय. पाहूया आता रोहित काय करतो. तो लगातार 3 षटकार मारणार बहुतेक. पाहूया. बंटी टू रोहित नाही आणि हाही झेल बाद. आता 501 रुपयाचं पारितोषिक लागू होणार बहुतेक. 1 विकेट बाकी आहे. हॅट्रिक.
बंटी यांनी हॅट्रिक मारली तर त्यांना 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ओव्हर झालेली आहे 21-21. काही सहज चान्स हुकलेला आहे बंटी यांचा. अजून एक चेंडू शिल्लक असता तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक लागू झालं असतं. 2 बॉलला 2 विकेट घेतलेले होते. तिसरं विकेट काही मिळालं नाही त्यांना. गोलंदाजीत संपलेली आहे. स्ट्राईकला ते रुपेश. रोहित यांची जागा घेण्यासाठी येते रुपेश टू विनोद. पाहूया रुपेश आपल्या संघासाठी काय करत आहे ते. धावसंख्या होती ती 21. 6 बाद 21. पुढचा चेंडू रुपेश यांना काही समजलं नाही आणि तो चेंडू निर्धाव चेंडू म्हणून घोषित करण्यात आला पंचाने. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहे ते विनोद. असे सोलापूर तालुक्यामध्ये नावाजलेले असे गोलंदाज विनोद चव्हाण. तसेच फलंदाजी चांगली करतात ते. पुढचा चेंडू त्रिफळाचीत. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत. त्रिफळाचीत केलेला आहे रुपेश यांना. सुंदर गोलंदाजी रुपेश यांच्याकडून विनोद यांच्याकडून. रुपेश यांची जागा घेण्यासाठी येत आहे ते मैदानावरती नितेश. पाहूया नितेश आपल्या संघासाठी काय करतायत ते. धाव संख्या 21. 7 बाद 21. नितेश. पाहूया संघासाठी अजून खूप खूप धावांची गरज आहे. ते नितेश काय करतात ते. नावाजलेला गोलंदाज आहे विनोद. पाहूया नितेश त्यांचा कसा सामना करतात ते. पॉइंटच्या दिशेने ढकललेला चेंडू. 1 धाव तर घेता येईल. 1 धाव पूर्ण करण्यात आलेले आणि 1 धाव संख्येत बदल होते. धाव संख्या होती ती 22. 7 बाद 22. स्ट्राईक केलेला तो शैलेश बहुतेक षटकाराचा आतिषबाजी करणार बहुतेक आता. नाही शैलेशला काही चेंडू समजलेला नाही आणि तो निर्धाव चेंडू. धाव संख्येत काही बदल नाही. धाव संख्या होते 22. 7 बाद 22. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते विनोद. पुढचा चेंडू शैलेश टू विनोद. शैलेश यांना काही चेंडू समजले नाही. निर्धाव चेंडू. फटकेबाजी करण्याच्या नादात निर्धाव चेंडू चाललेले आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते विनोद. चांबारगणीच्या कर्णधाराने स्टेजवरती येण्याची कृपा करावी. चांबारगणी. पुढचा चेंडू शैलेश टू विनोद. सुंदर असा तडकवलेला चेंडू. बघूया जेल बाद होतोय काय आणि हा जेल सुटलेला आहे आणि त्याच चेंडूवरती 2 धावा गेल्या. दुसऱ्या 2 धावेवरती समाधान मानावं लागते ते शैलेश यांना. धाव संख्या होते ती 23. 4 षटका अखेर 7 बाद 24 धावा. संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे ते खूप सुंदर अशी गोलंदाजी केली विनोद यांनी. चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहे ते चेतन चव्हाण. ते बिलॉंग करतात ते ताडदेव विभागाला. 24. धाव संख्या 24. 7 बाद 24. संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं असे षटक घेऊन येत आहे ते चेतन चव्हाण. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात. ताडदेव विभागात नावाजलेले गोलंदाज आहेत ते. आपल्या इंडिया संघामध्ये पण भारतीय संघामध्ये पण चेतन चव्हाण म्हणून होते.
मालुंगे संघामध्ये पण चेतन चव्हाण आहेत, त्यांनी पण हॅट्रिक घेतली होती. पाहूया हे हॅट्रिक घेत आहेत का. सुंदर अशा गोलंदाजी केलेली आहे चेतननी. फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही. त्यांनी 25 धावसंख्या 25, 7 बाद 25. पाहूया चेतन चव्हाण हॅट्रिक घेतात का. स्टंपच्या वरून गेल्यावर चेंडू आणि चेंडू वाईट. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. अवांतर धावेमध्ये भर. अवांतर धावसंख्या होती ती 26. सुंदर अशी गोलंदाजी करतात चेतन चव्हाण. फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही. चेंडू निर्धाव चेंडू. विकेट किपरच्या हातात चेंडू जात आहे आणि चेंडू निर्धाव चेंडू. 4 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी खडकवाडी संघाला 32 धावांची गरज आहे. चेंडू असा बॅटचा कट घेऊन घेतलेला आहे. झेल बाद. सुंदर अशी गोलंदाजी. बहुतेक हॅट्रिक घेणार चेतन चव्हाण. अजूनही 32 धावांची गरज खडकवाडी संघाला आणि शैलेश यांची जागा घेण्यासाठी ते माही. पाहूया माही आपल्या संघासाठी काय करतोय. माही बोलू ना. माही म्हणजे महेंद्र. माही पाटील लिहिले ना. सुंदर अशी गोलंदाजी करतात चेतन चव्हाण. माही. चेतन टू माही. दोन चेंडू आहे. 2 रनाची पेनल्टी लावण्यात आली फिल्डिंग वाल्यांना. टाइम अभाव आहे. चला सुंदर असा चेंडू आणि हा ऑफच्या दिशेने कटावला चेंडू. 1 धावेवरती समाधान मानावे लागेल माही यांना. झाला संपला तर झालं. 2च बॉल राहिले. धाव संख्या होते ती 27. 2 रनाची पेनल्टी म्हणजे 29. सुंदर असा फटका मारलेला आहे पण त्यावरती 1 धावेवरती समाधान मानावे लागेल. जर माही यांनी या षटकामध्ये या चेंडू मध्ये षटकार मारला तर त्याला 100 रुपयाचे पारितोषिक रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहे माही यांनी. चला सुंदर असा षटकार नाही तर कॅच बाद होत आहे. झेल बाद. प्रयत्न चांगले होते माही यांचे. सुंदर अशी मालुंगे संघ विजयी झालेला आहे. मालुंगे संघ आणि चांभागणी संघाने टॉस साठी यावे. कर्णधार चांभागणी संघ आणि मालुंगे संघ. पुढचं समालोचनासाठी मी आमंत्रित करतो प्रसाद परब यांना. धन्यवाद साहेब.